मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे आम्ही तिघी मस्त अशा तयार झालो आणि काल मी गजरा आणला होता तो लावलाय, मीही लावलाय। नवन्या तुझा दाखव। नवन्यानेही लावलाय आणि मनूलाही लावलाय आम्ही थोडूसा गोड दिसतंय ते। आम्ही छान छान रेडी झालो आणि आम्हाला कुठेही जायचं नाहीये, कारण मला मंदिरात वगैरे जायचं नाहीये, पण आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये। म्हटलं थोडंसं घेऊ नको, थोडासा भाजीपाला घेऊन येऊया आणि खिचडीला बटाटेही नाही आहेत तर तेही आणता येतील म्हणून आम्ही आवरले आणि आम्ही तिघे आवरून रेडी झालो। पण तिच्या पप्पांचं आज आवरलं नाही, नाहीतर इतर वेळेस तिच्या पप्पांचं आवरलेलं असतं, ते आमच्या मागे लागलेले असतात, आवरा लवकर आवरा लवकर आवरा लवकर करून। आता ते आंघोळीला गेलेत, ते आंघोळ करतील, देवपूजा करतील आणि त्यानंतर आम्ही मग मार्केटमध्ये जाऊयात आणि थोडेसे फ्रूट्स आणि भाजीपाला घेऊन येऊयात। आज खूप दिवसानंतर असे भाज्या आणि फळं घेऊन आली होती। मध्यंतरी बरेच दिवस झाले असेल, जवळपास 2-2.5 महिने झाले असेल असा मी भाजीपाला आणलाच नव्हता, कारण उन्हाळा चालू होता आणि रोज रात्री आम्ही बाहेर चक्कर मारायला जायचो, तर तेव्हा जे लागन त्या गोष्टी घेऊन यायचो, म्हणजे रोज एकही दिवस न जाता। पण सध्या ना थोडा तरी पाऊस येतच असतो, त्यामुळे काही रोज बाहेर जाणं होत नाही आणि मग काही गोष्टी ना आणायच्या राहतात आणि मग कधी कधी असं होतं, अरे घरात हे पण नाही आहे, ती भाजी नाही आहे, आता भाजी काय बनवू, किंवा फळं नाही आहेत तरी हे मनूसाठी जे काही फळं लागतात ना ते पाऊस असू द्यात काही असू द्यात जाऊन घेऊन येतात। पण म्हटलं चला आता आज जाऊयात आणि घेऊनच येऊयात आठवडाभराचं, म्हणजे टेन्शन नाही राहत आणि काय बनवावं याचा जास्ती विचार नाही करावा लागत। त्यामुळे मी सगळ्या भाज्या आणल्या आणि आता वातावरण थोडंसं ओलसर आहे, पाऊस पडतो, त्यामुळे ह्या भाज्या धुवून ठेवता येत नाही, नाहीतर उन्हाळ्यात मस्त ह्या पालेभाज्या जरी असेल तर छान अशा धुतल्या आणि सुकायला ठेवल्या ना, 2-3 तास सुकल्या की ते अगदी छान होतात फ्रीजमध्ये भरून ठेवायला। पण आता मी तसं करत नाही, आता अशाच वाळवते, कारण थोडाफार पाऊस पडलेला असतो, भाज्या ओल्या असतात, तर त्यामुळे मी या टेबलवर ना सगळ्या पसरवून ठेवते, म्हणजे त्या छान अशा कोरड्या झाल्या की मला व्यवस्थित ठेवून देता येईल। फक्त पालेभाज्या जर आणल्या ना तर त्या निवडून ठेवता येतात। मी शक्यतो पावसाळ्यात ट्राय करते की पालेभाज्या नाहीच आणत आणि खातही नाही, पण कोथिंबीर वगैरे असते ना ती छान अशी निवडून ठेवते। तर ह्या छान अशा भाज्या इथे ठेवल्यात, आता ह्या सुकू देईल आणि त्यानंतर मग ह्या व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देईल। त्यानंतर दुपारच्या फराळात मी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि हे शेंगदाण्याचं पिठलं बनवलं होतं, तर काही जण याला शेंगदाण्याची आमटी म्हणतात, तर ती बनवली होती। यांना आवडत नाही पण मला ट्राय करायची होती म्हणून मी बनवली होती। तर संध्याकाळ झाली आहे, 7 वाजत आले आणि मी सांगू माझं काहीच झालं नाही। हे दिवा लावत आहेत देवासमोर। दुपारी नवन्याचे आजी आणि काका आले होते, तर दुपार आमची मस्त गप्पा मारण्यात आणि थोडंसं बसलो होतो त्यात गेली। दुपारी काहीही काम नाही झालं, काहीच नाही, पण मी ज्या भाज्या वगैरे आणल्या त्याही तशाच आहेत। आता मला संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा, त्यात हे बरं आहे की मला नैवेद्य करायचं नाही तर ते जर करायचं असतं ना तर मात्र माझी मजा आली असती। तर जेवणात मी रात्रीच्या भात बनवणार आहे, हो पुलाव बनवणार आहे, कारण मला भात प्रचंड आवडतो। मला जर कोणी ऑप्शन दिलं ना जेवणात तर मी पहिल्या नंबरला भातच निवडेल अशी मी आहे। यांचं होतं की यांना भाजी भाकर वगैरे खायची होती, एक मिनिट, यांचं होतं असं की यांना भाजी भाकर वगैरे खायची होती, पण मला भात खायचा होता आणि इतक्या डोळ्यांची आग होती आणि उपास येतात। मी ना काय केलं, सकाळी काहीच खाल्लं नव्हतं, डायरेक्ट जे फराळाचं केलं ना तेच केलं। सकाळी ना चहा किंवा काहीच खाल्लं नाही, त्याच्यामुळे आता माझं डोकंही दुखायला लागले। त्यामुळे मग हेही शेवटी वैतागले, हे बोलले की तू भातच कर, तो पटकन होईल, त्यामुळे मी आता तोच बनवणार आहे। आणि ते असं म्हटल्यावर मला दुसरं काय हवं होतं, कारण मला तेच तर बनवायचं होतं, कारण आमचं डिस्कस झालं होतं त्यावर बरंचसं की हे बनवूयात का ते बनवूयात का। शेवटी आता ते बनवतं, यांना पनीर घेऊन यायला सांगितलं, म्हटलं त्यात थोडंसं पनीर टाकूया म्हणजे प्रोटीनही होऊन जाईल, त्यामुळे आता ते बनवणार आहे। मग आता जास्ती बडबड नाही करत किंवा दाखवतही नाही रेसिपी काय बनवली आहे ती, कारण अजून उशीर होईल। त्यात मनूचं आधी मला खायला बनवायचं आहे, मनूला खायला घालायचं आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी, त्यात भाज्या वगैरे तशाच आहेत, त्यात मला आलं लसूणची पेस्टही बनवायची, बऱ्याचशा गोष्टी, जास्त वेळ न घालवता मी हे सगळं करून घेते। म्हणे जेवणात बनवलाय मी मस्त असा हा पनीर पुलाव,
पण हा मला खाऊ घालायचा आहे, या पोरीला पण, हो ना? तू का नाही खाते तुझ्या हाताने? तर तिची आजी गेल्यावर ना ती रडली आणि झोपून गेली. आता 8 वाजलेत, आत्ता बळच तिला उठवलं. तर तिला आम्ही म्हणतोय जेवून घे, तर तिचा म्हणणं आहे तू भरव. तर बघू भरवते, खाईल तेवढं खाईल. आणि मी बहुतेक लवकरच आज उपास सोडेल. हे थांबलेत, हे चंद्र उदय झाल्यावर मग जेवते. आमचं जेवण झाल्यानंतर यांच्या जेवणाला थोडा वेळ होता. म्हटलं तोपर्यंत ज्या भाज्या आणल्यात, फळं आणल्यात, ते व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून देऊयात नीटनेटके करून. तर ते मी करायला घेतलं. आणि हे काम आत्ताच्या आत्ता केलं ना तरच व्यवस्थित होतं, नाहीतर हे राहिलं तर राहूनच जातं. जसं मला हे दुपारी करायचं होतं, पण दुपारी राहिलं. त्यामुळे म्हटलं आता किती उशीर झाला ना, तर हे काम आधी करून घेते. तर हे तर फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देणारच आहे. त्याबरोबर जी काल कोथिंबीर आणली होती, आणि सासूबाईंनी येताना ना मिरच्या घेऊन आल्या होत्या, त्याही निवडून मला ठेवायच्या होत्या. कोथिंबीर अजूनही छान फ्रेश होते, आणि हिच्या ना मी कोथिंबीर वडीही बनवणार आहे एका जुडीची. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आता हे 9:30 वाजता जेवायला बसतील, तोपर्यंत माझं हे आवरून होईल. आणि त्यांचं जेवण चालू असेल तोपर्यंत मी किचन ओटा आवरून घेईल. तर असा होता आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ, जो मी इथेच थांबवते. आपण व्हिडिओत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.